जय श्रीराम मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर कशा आहेत सर्वजण मजेत ना? तर आता 12 वाजून गेलेत, तर रामनवमी चालू झाली आहे. तर सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना जय श्रीराम, जय श्रीराम. आणि आता आम्ही चाललो आहे ठाण्याला तलावपालीला. देवी नवरात्रीसाठी चैत्राती देवी बसलेली असते, तर देवीला चाललो आहे. मला हो तिथं ओम पळाला आणि मी इंट्रो आता ह्याच्यासाठी घेतोय कारण मी आता आपण चाललो आहे रिक्षा घेऊन. तर रिक्षामध्ये बोलायला जमणार नाही. आणि हे कोण कोण आहे? तर माझी वाट बघत होते खूप टायमापासून. हे लोक 12 वाजता निघायचं होतं आणि आता वाजले 1. आणि आशिष आहे, ऋषी आहे, अनिश आहे, चौघत आहे ना आपण. चौघत चाललो आहे. तर डायरेक्ट आता ऑन द वे आपण रस्त्यात भेटूया. तर चला. तर आत्ता आपण पोचलो आहे बरोबर. गाडी आपली पार्क केली आणि मागे बघा ठाण्यात टीके साहेबांच्या ठाण्यात. आणि बायको माझं होतं, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आत्ता आपण जाऊ. तर रामनवमीचं पण आहे, तर राम मंदिर पण बनवलं आहे. मारुतीची मूर्ती आहे, प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे. आणि आपण एंट्री बघा. कोण आलं आता? आता आपण आलोय आतमध्ये आणि मागे 108 प्रदक्षिणा मारतायत. आणि मागे बघा पूर्ण राम मंदिरची थीम आहे. आणि आपण जरा बसलो इथे, नंतर दर्शनाला जाऊ. तर आपण पहिलं दर्शन घेऊ, नंतर मागचा काय सीन आहे तो बघूया. अरे अल्लाह सब लोग. आता वर आलो आपण दर्शनाला. आणि फोटो काढतोय आणि साफसफाई चालू आहे म्हणून इथं सध्या म्हणजे अक्षता भिक्षताचं नाही आहे. दर्शन घेऊ पहिलं आणि खाली जाऊ. दर्शन झालंय, फोटो काढतोय. दर्शन झालं, आपण चाललोय खाली. आणि आता तुम्हाला ते 108 फेऱ्या मारतात ते 9 त्याचं काय ते दाखवू. हे नक्की कशी सिस्टम आहे त्याची काय. तर चला तिथं बघू. आता आम्ही इथे 108 फेऱ्या मारायला प्रदक्षिणा मारायला आलो आहे. प्रदक्षिणा तर इथे 9 अग्निकुंड बनवलेत. म्हणजे अर्धचंद्र, त्रिकोणी कुंड, म्हणजे जसं मला पण नक्की माहिती नाही नक्की काय याचं. तर बघू कसं काय. 108 फेऱ्या मारू पहिले, नंतर बघू. चला. तर 108 प्रदक्षिणा मारून झाल्यात आपल्या. तुला घामाघूम आहे एकदा. हां नाही, मी करेक्ट मारलं आहे रे. मला 185-75 सांगितलेली ना, 75. तर त्याच्यानंतर पुढे मोजायला मी माझ्या चालू केलं. मी कुठे मोजलेली? मी ह्याला मोज बोललेलो आहे, मोजलाच नाही. आणि फुल घामाघूम झालं आहे, ताण लागले खूप. थकायला नाही झालं पण एवढं. ते बाकीचे तर फुल घामाघूम आहेत भाई, काय माहिती कसे काय. काहीच नाही घाम, काहीच नाही. ठीक आहे ना. आणि मागे ना आमच्या जोडीसोबत प्रदक्षिणा कोण मारत होतं काय विचारायचं.
देवी तेच बसवतात, की म्हणजे तलावबालीच्या समोर ही देवी असते. आणि जी आपली नॉर्मली जी नवरात्र उत्सव असतो गणपतीच्या नंतरचा, तेव्हा टेंबी नाक्याची जी डेगी साहेबांची देवी आहे तिचा हँडलिंग एकनाथ शिंदे साहेब करतात. आणि इकडं राजन विचारी साहेब असतात. तर आम्हाला दिवसा यायला भेटलं नाही. आणि आता मंडपाच्या बाहेर जो तलावाच्या बाजूला जो रिंगण आहे एवढा भारी आहे ना, तर तुम्हाला आता दाखवतो. पहिला मी थोडा आराम करतो, मग बघू. चला. आणि आम्ही ना बाहेर गेलो होता पाण्यासाठी, खूप ताण लागली प्रदक्षिणा मारल्या तर. आणि बाहेर सगळे स्टॉल बंद झालेत. तर एका आतमध्ये काकांना विचारलं की काका पाणी कुठे आहे, तर ते मागे बोलले की पाणीसोबत प्रसादसुद्धा आहे. तर हे बघा, की एवढं चांगलं नशीब आहे आमचं की प्रसादचा लाभसुद्धा झाला आहे आम्हाला. म्हणजे पद्धतशीर एकदम. भात आहे, भाजी, पनीर आहे. पनीर आहे का काय आहे? पनीरची भाजी, पनीर, पापड, डाळ, लोणचं, पुऱ्या, गाजर, गुलाबजाम है. ये पापड़ नहीं, ये क्या है? ये पापड़ नहीं तो क्या है? पापड़ नहीं, मिर्ची हे असे बैल आहेत, पापडाला मिरची बोलतात. तर आता हे दर्शन घेऊन जाऊ आपण, थोडं तलावपाली फिरू. नंतर मग कोपरीला पण जायचंच आहे. आता 3 वाजलेत, प्रदक्षिणा मारायला पूर्ण 1 तास गेला. तर चिकना दिसतो रे, लाईट येते म्हणून मुद्दा लाईटीकडे चाललोय मी. आणि हा टावर, हा नक्की टावर कसला होता तो आज कळला. मी पहिल्यांदा येतोय इथे टावर मध्ये, पहिल्यांदा. तर यांचं जेवण झाल्यावर भेटू आपण. आणि आता बाहेर आलोय, पूर्ण मार्केट बंद आहे. आणि हा मागचा एंट्री गेट होता. लायटिंग पण बंद झाल्यात. नशीब एक मगाशी येताना मी छोटीशी क्लिप घेतली आहे, ती तुम्ही स्टार्टिंगला बघितली असेल. आणि आता इथं भाजी मार्केट चालू झालं आहे. सकाळ झाली आहे. नॉर्मली बघितलं तर आपली रिक्षा आहे, रिक्षा काढायला जागा भेटेल का? आणि आता आपण चालू आहे कोपरीला, तर डायरेक्ट कोपरीलाच भेटू. तर चला. बघू शकता आता आम्ही तर आलो. आणि आत्ता आपण पोचलो आहे कोपरीत. नक्की काय लोकेशन आहे नाही माहिती काय, पण कोपरीच्या आसपास आहे. श्री अंबे माँ. तर फ्रंटनी बघ, ही इथून अशी एंट्री आहे. आनंद दिघे प्रतिष्ठान बंद वाटतं. हे इथून अशी एंट्री. इथं बघ कसं पाणी ठेवलंय मस्त. आणि इथे ना रांगोळी काढली आहे. रांगोळीने हे पूर्ण बनवलंय, मस्त वाटतं एकदम. आणि आपलं बॅड लक आहे ना चालू. हा ना, मस्त बनवलंय.
आणि दर्शन झालं आहे बंद. हां हां. आणि हे डेकोरेशन थीम बघा. हा पडदा ओपन झाला किती सुंदर वाटेल. थोडी थोडी आपल्याला मूर्ती दिसते झाली की, तरी आपण थोडा प्रयत्न करू मूर्ती बघायचा. आणि हे बघा. आणि इथं सुद्धा 108 प्रदक्षिण आहेत. इथं खूप सुंदर बनवलंय. कळलं काय की आपल्याला दर्शन नाही भेटत आहे, तरी आपण बघू ना फुटेज घ्यायचा प्रयत्न करतो. फोटो काढू मग आपण तुम्हाला दाखवतो. थांबा मी देवी दाखवतो. इथून बघा छोट्याच्या कोपऱ्यातून देवीचे मुखदर्शन होत आहे. एवढंच, कारण ते 3-3:30 वाजले. कुठून कुठे फोटो त्याच्यावर ना देतील ना काढून, विचारू ना तर आपण फोटो काढूया. दर्शन तर आपल्याला भेटलं नाही इकडचं, कारण पडदा लावला आहे. पण खूप उशीर झाला आहे. एकनाथ शिंदेची ही शिंदे साहेबांची देवी आहे कोपऱ्यातली. एकनाथ शिंदे साहेब जे सध्या आपले स्थायी मुख्यमंत्री आहेत. स्थायी समिती. आणि इथे पण 108 परिक्रमा करणे से माँ मुरादे पुरी करती है. आम्ही मगाशी 108 प्रदक्षिणा मारल्या, पण काही असं आम्हाला माहिती नव्हतं की असं इच्छा पूर्ण होते. तर आपण नॉर्मल असंच एक आस्था म्हणून मारल्या. मुरादे म्हणजे काय? हां, मुरादे म्हणजे इच्छा. आणि इकडचं डेकोरेशन खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप भारी बनवलं आहे. आणि जे आतमध्ये अग्निकुंड आहेत ते पण खूप भारी बनवलं, तुम्ही बघितलेच असाल. आणि आता इथे फोटो सेक्शन चालू आहे. आणि आम्ही तलावपालीला फोटो काढायचा विचार केलेला, पण तिकडच्या पूर्ण लाईटिंग बंद झाल्यात. आणि आज लास्टचा दिवस आहे, म्हणजे आज रामनवमी. तर आज आपली देवी उठेल, म्हणजे आसनावरून आज विसर्जन आहे देवीचं. तर बसू थोडा वेळ आणि मग निघूया आपण इथून. आणि इथे येऊन आपला एवढा काय फायदा नाही झाला, दर्शन बंद आहे, फोटो काढायला देत नाहीत, नाटकं करतायत. तर परत आपण चालू घरी आता. तर भेटू पुन्हा एकदा अशात नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. जय हिंद, बाय बाय, टाटा.